given to the patient what he has to do. मग तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचे जो हात आहे हा असा बाजूला करून असा तुमच्या नाकाला लावायचा आहे, नाकाच्या टोकाला असा लावायचा आहे. पहिल्यांदा डोळे बंद करून डोळे उघडे ठेवून आणि नंतर डोळे बंद करून तुझ्या हाताने हे जे याचं जे हे आहे या बोटाचं टोक हे आपल्या नाकाला लावायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही सरळ बघा, सरळ बसा असे. हा हात असा करा सरळ. बोट आणि हे बोट तुमच्या नाकाला लावा असं. हे बघा लावा, फास्ट करा. करा अजून एकदा. करा फास्ट. करा अजून. ओके. आता डोळे बंद करा. आता डोळे बंद करून करा. नाकाला लागलं पाहिजे. ओके. So this is finger to nose test. For the subject is able to do this with the closed eyes. ठीक आहे. आता दोन्ही बोटांनी असं मध्ये टच करायचं. फिंगर टू फिंगर टेस्ट. करा. डोळे उघडे करून करा टेस्ट. ओके. करा अजून फास्ट करा. दिस इज फिंगर टू फिंगर टेस्ट. फर्स्ट विथ द ओपन आईज अँड देन विथ द क्लोज्ड आईज. आता डोळे बंद करून हेच करायचं आहे. करा. नाउ ही इज एबल टू टच द टिप ऑफ द फिंगर्स. ओके. In a subject who is having some lesion, the fingers go past pointing, okay, like this. But don't touch in the middle. Okay. Now another test, that is third test, is the diadochokinesis, alternate pronation and supination of the forearm. आता हा हात असा आहे, असा करा, वर करा असं, आणि असं असं करत राहायचं. फास्ट करा, जोरात करा. सो अल्टरनेट प्रोनेशन अँड सुपायनेशन ऑफ द फोरआर्म. आता डोळे बंद करून करा. ठीक आहे. आता हा हात खाली वर, फ्लेक्शन एक्सटेन्शन अँड रिस्ट जॉइंट, वर खाली वर खाली. ओके. सो इज एबल टू डू द अल्टरनेट movements. Okay, pronation, supination, flexion, extension. Okay. Now this is called as diadochokinesis. Alternate pronation and supination of the arm is called as diadochokinesis. If the person is not able to do, it is called as adiadochokinesis, adiadochokinesia. Okay. So these are the three tests for the coordination of movements in the upper limb: finger to nose test, finger to finger test, and diadochokinesis. In lower limbs, there are three tests. One is tandem gait, another is knee to heel test, and another is the rhomboid sign. Now, first test, tandem gait. Ask the subject to walk in a straight line. We'll give the instructions first. Mama, you खाली उतरा. आणि या एका रेषेवरच चालायचं आहे आपल्याला. पाय असे ठेवून इकडे चला. आणि एका रेषेमध्ये सरळ चालायचं. तसं सरळ चाला. नाउ ही इज एबल टू वॉक इन अ स्ट्रेट लाईन. सरळ चालायचं, सरळ, तिरपण आहे. आता इकडे इकडे नोट करा. ही लाईन दिसते ना, या लाईन सरळ चला. चला सरळ. ओके. नाउ ही इज एबल टू वॉक अलॉंग द straight line, first with the open eyes and then with the closed eyes. आता इकडे मागे सरका आणि आता डोळे बंद करा. डोळे बंद करा आणि डोळे बंद करून सरळ चालायचा प्रयत्न करा. Now this is tandem gait. Okay, he is able to do that. Okay, ठीक आहे. झोपा. बस. बसून. Now another test is knee to heel test. Knee to heel test. Now what is done? The subject is asked to touch the heel on the knee and then it is shifted along the sheen of the tibia. Okay? हे पॅन्ट वरती करा. आता ह्या पायाची टाच इथे लावायची
आणि असा पाय खाली सरकत न्यायचा काचेवर, ठीक आहे, याच्यावर पायावर सरकत न्यायचा खाली. हां लावा तिथे. हां खाली नाही खाली, त्याला लावून असलं पाहिजे. परत एकदा करा. सो नी टू हिल, परत एकदा खाली करा. हां ठीक आहे, परत एकदा करा. सो नाव ही इज एबल टू डू दॅट मूवमेंट. ओके, दिस इज नी टू हिल टेस्ट फॉर द टेस्ट ऑफ कोऑर्डिनेशन इन द लोअर लेग. दिस कॅन बी डन इन स्लीपिंग पोझिशन ऑल्सो. आता झोपून जा. आता हा पॅन्ट वरती करा. आणि परत एकदा तसं करा, मी तुम्हाला सांगितलं. या पायाच्या टाचेने इथून लागून खाली करायचं. हां हां करा खाली, नाही खाली सर. हां परत एकदा. हां ओके ठीक. सो दिस इज द नी टू हिल टेस्ट. कुठून बसा. The third test is the Romberg side. Romberg side. In this, what we will do? We will ask the subject to stand erect. First with the open eyes and then with the closed eyes. Okay? आता खाली उतरून फक्त तुम्हाला उभं राहायचं आहे. उभं राहा. हां असे पाय जवळ करा दोन्ही पण. आणि सरळ उभं राहा. Now he is able to stand erect with the open eyes first, and आता डोळे बंद करा. सरळ उभे राहा. The person who is having some cerebral disorders, he is not able to stand erect. He will swing either in this direction. Okay. Now we have discussed, if he is swinging or if he sways either direction with the open as well as with closed eyes, then there is a motor ataxia. But when he sways with the closed eyes, then it is called as sensory ataxia. In sensory ataxia, what happens? He is able to stand erect with the open eyes, but as soon as he closes the eyes, he sways in other direction. This is sensory ataxia. In motor ataxia, in open or closed eyes, he is not able to stand erect. So that is the Romberg side. So these are the three tests which we have done for the coordination of lower limbs. One is the tandem gait, another is knee to heel test, and third one is the Romberg sign. So this all completes our today's practical of nutrition, tone, power, coordination, clinical examination of motor system. When testing nutrition, just remember one thing, that the arm circumference should be measured on the bare muscles. Okay, in lower limbs, just as he was not able to do expose the thigh muscles, I have taken that above the clothes, but it should not be done. It should be taken on the muscles only. Okay, so nutrition we have done. Then tone we have assessed. The tone in two ways, by holding it and by doing the passive movements. You hold the arm of the subject and then move it and feel the resistance. Third one is the power according to the grades that we have seen, 0 to 5 grades. Normal is grade 5. And lastly, the coordination of movements in upper limb as well as in lower limb. So this completes our clinical examination of motor system. Thank you.